नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणींना आता जानेवारीचा हप्ता GR तर निघालेला आहे 18 तारखेलाच. आपण GRवर व्हिडिओसुद्धा अपलोड केला आणि आपल्याला तो माहीत पण आहे, आपण पाहिला पण असेल. GR निघालेला आहे, 18 तारखेला निघाला. नंतर 18 तारीख गेली, 19, 20, आजची 21, 4 दिवस संपलेले आहेत. GR निघून 4 दिवस झालेले आहेत, तरीसुद्धा अजूनही लाडक्या बहिणींना जानेवारीचे हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत वितरणाला सुरुवात झालेली नाही. या पाठीमागे काय कारणे आहेत? लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हे वितरण कधी सुरू होईल? आज वितरण सुरू झाले का? आज लाडक्या बहिणींना पैसे आले का? असे सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्व लाडक्या बहिणींना माहीत आहे का की लाडकी बहीण योजनेबद्दल हे सर्व आता असं का घडत आहे? कारण की लाडक्या बहिणी बघा, लाडकी बहीण योजनेबाबत बऱ्याच असे वेगवेगळे अपडेट आपणास बघायला मिळत असेल, परंतु काय आहे सत्यता आणि काय आहे अफवा हे आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर लाडकी बहीण योजनेमध्ये असं का होत आहे? तर या मागे आहे अनेक कारणे. तर बघा काय होतं आहे, ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या लाभाची आवश्यकता नव्हती, अशा लाडक्या बहिणींनी सुद्धा लाभ घेतला. आणि काय होतं यामागे मग नंतर ज्या बहिणी गरजू आहेत, गरीब आहेत, पात्र आहेत, अशा बहिणी मात्र लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहत आहे. तर काय आहे बघा, जानेवारी हप्त्याबरोबर नोव्हेंबरपासून राहिलेले सर्व हप्ते आता मिळणार का? हो, तुम्हाला नोव्हेंबरपासूनचे सर्व हप्ते लाडक्या बहिणींना नक्की मिळणार, परंतु केव्हा मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की बघा, लाडक्या बहिणी आता सरकारने का हे सगळे नियम कडक घातलेले आहेत? कारण की ज्यांना आवश्यकता नाही, ज्यांचे स्वतःचे घर आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांच्याकडे कमावणारे 2-2, 3-3 जण आहेत, अशा बहिणींनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा लाटलेला आहे. तर म्हणूनच लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने आता हे जे नियम आहे हे अतिशय सक्त केलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आता होतं काय माहीत आहे का, ज्यांना आवश्यकता आहे ना, ज्यांना गरज आहे, आवश्यकता आहे, त्यासुद्धा आता याबरोबर सफर होत आहेत. म्हणजे ज्या अपात्र होत्या, ज्यांना गरज नसताना पण ज्यांनी लाभ घेतला, अशा बहिणींना तर सरकारने बाहेर काढलेलंच आहे. परंतु आता त्यासोबतच ज्या गरजू आहेत, पात्र आहेत, ज्या गरीब आहेत की ज्यांना खरोखर आवश्यकता आहे लाडकी बहीण योजनेची, तर आता अशा बहिणीसुद्धा आता त्यांनासुद्धा लाभ मिळणं हे कठीण झालेलं आहे. का? कारण या पाठीमागे आहे कारणे. काय आहे कारणे? तर काहींची EKYCचे प्रॉब्लेम्स आहेत, काहींचे आता बरेच असे या पाठीमागे तुमची म्हणजे समस्या आहेत की तुमचे अकाउंट जे आहे बँक खाते ते अपडेट नाही आहे, तुमचे DBT ॲक्टिव्ह नाही आहे, तुमची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही EKYC करताना चूक केलेली आहे. अशा सगळ्या अनेक गोष्टी त्या पाठीमागे आहेत. या गोष्टींमुळे, या अनेक कारणांमुळे आता लाडकी बहीण योजनेचे जे लाभ आहेत ना, ते फार कमी लाडक्या बहिणींना आता हा लाभ कमी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी खूप महत्त्वाचं आहे बघा, तुम्ही हे सगळं समजून घ्या. काय होतं माहिती आहे का, तुमच्या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ना, या की आता ज्यांना EKYCचे प्रॉब्लेम झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणी किती आहेत माहिती का तुम्हाला? जवळजवळ 70 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की अशा लाडक्या बहिणींची EKYCच नाही. मग होतं काय, राहिल्या किती लाडक्या बहिणी? म्हणजे तुम्ही समजून घ्या, ऑलमोस्ट 1 कोटी लाडकी बहीण असेल. आता 2,30,00,000मधून फक्त आता 1 कोटी लाडकी बहीण म्हणजे लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत की ज्यांची EKYC ही पूर्ण आहे. मग आता अशांनाच लाभ मिळणार आहे. म्हणूनच आता हा जो हप्ता आहे
याचा जो निधी आहे हा अत्यंत कमी आलेला आहे सरकारकडून. फक्त 98,45,00,000 एवढाच निधी आलेला आहे, जे की याआधी सरकार म्हणजे 350 कोटी 300 म्हणजे जवळजवळ 400 कोटी असं इतका निधी सरकार पाठवत असे लाडक्या बहिणींसाठी. परंतु आता झाले काय, तर अपात्र लाडक्या बहिणी बाहेर पडलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची EKYC राहिलेली आहे किंवा त्यांची EKYC चुकलेली आहे किंवा त्यांची EKYCसाठी त्यांना कागदपत्रच नाही आहे, त्यामुळे त्या EKYC करू शकत नाही आहे. आणि असे अनेक कारणे आहेत की ज्या बहिणी गरजू आहेत, पात्र आहेत, गरीब आहेत, तरीसुद्धा आता अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. मग आता काय करायचं, यासाठी काय करावं लागेल, यासाठी तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये कितीतरी वेळा समजावून सांगितलं. तुम्हाला सांगितलं मी की तुम्ही सगळीकडे जाऊन तुम्ही तपास करा. अंगणवाडी कार्यालय झालं, पंचायत समिती कार्यालय झालं, दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय आहे. तुम्ही सगळीकडे जा, तुम्ही तुमचे सगळे विचारपूस करा, तुमचे कागदपत्र सगळे तुम्ही तिथे द्या, अर्ज द्या. परंतु असे सगळे हे ज्या लाडक्या बहिणी लढल्या आहेत, ज्या लाडक्या बहिणींनी EKYC पूर्ण केलेली आहे, अशा लाडक्या बहिणींची EKYC ही नक्की सरकारपर्यंत पोहोचणार. आणि ज्या लाडक्या बहिणींची EKYC ही सरकारपर्यंत पोहोचणार आणि अशाच लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबरपासूनचे पण हप्ते मिळणार आणि जानेवारीचा पण हप्ता मिळणार. परंतु झाले काय आहे आता, तर बघा, जे नोव्हेंबरपासूनचे जे हप्ते आहेत ना, ते आता तुम्हाला याच जानेवारीच्या हप्त्यासोबत मिळतील का, तर नाही. याचे कारण काय, तर याचे कारण आहे की आत्ता म्हणजे फक्त तुम्हाला जानेवारीचाच हप्ता मिळणार आहे. म्हणजे जरी तुमची EKYC पूर्ण झालेली असेल तरीसुद्धा तुम्हाला फक्त आता जानेवारी महिन्याचाच हप्ता मिळेल. कारण की नोव्हेंबरपासूनचे जे राहिलेले हप्ते आहेत ते तुम्हाला मिळणार, परंतु त्याला थोडासा कालावधी लागेल, त्याला थोडासा वेळ जाऊ द्यावा लागेल. कारण की सरकारपर्यंत तसे अपडेट पोचायला, ती प्रोसेस पूर्ण व्हायला आणि सरकारपर्यंत ते सगळं पूर्ण अपडेट, सगळी जी तुमची जी प्रक्रिया आहेत ना ती अपडेटेड व्हायला त्याला थोडा कालावधी लागतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपासूनचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला मिळायला थोडा विलंब लागू शकतो. आणि लाडक्या बहिणी बघा, आता जसे की आता बघा जवळजवळ म्हणजे 2 महिने उलटून गेलेले आहेत, परंतु लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत आजही सरकारने वितरण सुरू केले नाही. सरकारला आपण सगळेजण विनंती करूया. आता उद्या तर रविवार आहे, आता सोमवारीच डायरेक्ट आता सोमवारी म्हणजे 23 तारखेला आता या तुमच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे होऊ शकते. आपण वाट बघूयात. तसे अपडेट आले की आपण आपल्या चॅनलवर लगेच व्हिडिओ आणूयात. हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींना आठवणीने शेअर करा.